अजीब अजीब, रडू नका बरं तुम्ही. काय झालं तुम्हाला? हे घ्या, भूक लागली का? खाऊन घ्या बरं. नाही, मला काय पण नको. माझा लेक जोपर्यंत बरा होत नाही ना, मी पाणी पण पिणार नाहीये. नाही हो, असं काय म्हणताय? नाही, तुम्ही खाऊन घ्या बरं. अहो, तुमची तब्येत बिघडली तर तुम्ही तुमच्या लेकाची काळजी कशी घेणार? हा? हो ग बाई, पण माझा एकुलता एक लेक, एकटा कमवता, आणि त्याचं काय झालं तर मी काय करू? त्यापेक्षा मला एकटीला उचलून देणं देवानी ना तर बरं होईल. हे काय बोलताय आजी तुम्ही? आजी रडू नका तुम्ही बरं. असं नका बोलू. हं? मग आता त्याच्यात काय करायचंय? बघ ना कसं झालंय ते. हो, पण हे पा, तुम्ही असं बोलू नका. सगळं नीट होईल. नक्की नीट होईल ना ग, बरं होईल ना तो. हो, सगळं नीट होईल. हं? तुमचा देवावरती विश्वास आहे ना? हो आहे. मग तो देव सगळ्यांचं सगळं नीट करतो. हं? तुम्ही रडू नका. हं? बरं. ऐका माझं, थोडस खाऊन घ्या. नको. मी तुम्हाला भरवते ना. खा बरं. श्रेयस, पाणी दे. हो होईल ना ग बरं लवकर. हो आजी, पण त्याआधी तुम्हाला सगळं खायचंय आहे. नको ग, मला खावंसं नाही वाटत आहे. थोडं थोडं खा. काळजी लागली मला त्याची. सगळं नीट होईल. नाही बाई, माझ्या जीवाला नुसतं घोर लागलाय हो. का होत असेल का नाही. हो ना, खरंच काय चाललं असेल तिकडे? बिचारी राधिका, तिच्याच बाबतीत नेहमी असं काहीतरी घडतं आणि मग ती संकटात सापडते. आई कुठे आहे? इकडे बस बा. आई का नाही, थोडी कामामध्ये आहे बरं. मी आईला टीव्हीवर बघितला. हो बाळा, आईच्या ऑफिस मधले काही लोक ना आजारी पडले, त्यांना दवाखान्यात भरती केलं. मग आई का केली आहे? मी सांग, आई त्यांना मदत करायला गेली. संकट काळात आपण दुसऱ्यांना मदत करतो की नाही? हो, आई पण मला हेच बोलते. मग आई तेच करते. बरं का अथर्व, आपण सगळ्यांना मदत केली आणि त्यांचं दुःख हलकं केलं ना, देव पण आपल्याला शाबासकी देतो. आईला शाबासकी भेटला. देवानं आईला शाबासकी द्यायलाच हवी. वसंतराव, काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. राधिकेचा चांगुलपणा तिच्या कामी येईल. पण आई घरी कधी येणार नाही? अथर्व, आई त्यांच्या मदतीला गेली आहे ना, तर आज रात्री नाही येऊ शकणार. उद्या येईल ते. हे बघ, इथे पाय, तुला भूक लागली आहे ना? हो. मस्तपैकी खाऊ देते मी तुला. मग पण चल 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 चल. देवा, सोडव रे बाबा राधिकाला या सगळ्यातून. आता सगळा भरोसा तुझ्यावरच आहे. राधिका ताईंची काहीच चुकी नाही. उलट त्यांनीच आमच्या लोकांना आणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. त्यांचे सगळे पैसे भरले. आणि हो, ही पार्टी ताईंची नव्हती, त्या शनयाची होती. पाहिलंस, बघतेस ना तू, तरी तुला सांगत होतो मी शनाया, आपण जाऊया हॉस्पिटलला, पण नाही, तू ऐकतच नव्हतीस माझं. आता तिथे दिसताना काय दिसतंय, ती राधिका सगळ्यांना हेल्प करते आणि आपण घरी बसलोय. मी तरी सांगत होतो, आपण नुसतं तिकडे तोंड जरी दाखवलं असताना तरी आपलं. कोण असेल? गॅरी, तू डोर नको ओपन करू. मला खूप भीती वाटते. बघू तर दे ना मला. थांब, घाबरू नकोस. थांब शनाया. विचार विचार. कोण आहे? पोलीस. मी आज जाते. एक मिनिट, ऐक. पॅनिक होऊ नकोस.
काही नाही, फक्त चौकशीला आले असतील. तू टेन्शन घेऊ नकोस, मी सांगतोय तेवढं कर. तू बस 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 बरं. हे बघ, आता तू एक काम कर, फक्त इथे झोपायचं नाटक कर आणि असं दाखव की तुझ्याही पोटात दुखतंय. ओके, बाकी काही बोलू नकोस. ते किती बोलायचा प्रयत्न करतील, एकही प्रश्नाचं उत्तर देऊ नकोस. मी सगळं सांभाळतो. ओके, तू फक्त झोपून राहायचं नाटक कर, कळतंय? बाकी मी सांभाळून घेतो. ओके, तू झोप 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 झोप. ऐक, मी सांगतो ना, झोप झोप. अजिबात बोलू नकोस, फक्त नाटक कर. ओके, आलो आलो. अरे या ना या ना या ना प्लीज. शनिवार सबनीस इथेच राहतात का? हो, याच शनाया सबनीस आहेत. याच शनिवार सबनीस आहेत. हो हो. माझ्या पोटात दुखतंय खूप. शनिवार सबनीस, आजच्या पार्टीत काय झालं ते माहीतच असेल तुम्हाला. तिथं माहिती आहे ना, लोकांना विषबाधा झाली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. त्याच्या चौकशीसाठी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. मी काहीतरी म्हणते शनिवार सबनीस, उठा. एक मिनिट मॅडम, जरा प्लीज एक रिक्वेस्ट होती तुम्हाला. नाही काय आहे, त्यांनाही बरं नाही वाटत यावं. म्हणजे त्या सुद्धा तिकडे होत्याच, म्हणजे आम्ही तिकडे होतोच त्या सगळ्यांबरोबर. त्यामुळे त्यांच्याही खाण्यात काहीतरी आलंय वेडवाकडं आणि त्यांनाही खूप त्रास झाला. बघा ना, म्हणजे कशा विवळतायत त्या, तुम्ही बघताय ना हालत. यांना हॉस्पिटलमध्ये का नाही नेलं? नाही म्हणजे हॉस्पिटलमध्ये नाही नेलं कारण तिथे त्यांना गुण नसता आला ना. तसं नाही, म्हणजे आमचे एक फॅमिली डॉक्टर आहेत ना, त्यांचाच गुण त्यांना नेहमी येतो, त्यांच्याच औषधांचा गुण. तर त्यामुळे मी फॅमिली डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो ना त्यांना. त्यांनी उपचार केले, औषधं वगैरे दिली आहेत. त्यामुळे म्हणजे अजूनही त्रासच होतोय. पण बघा ना, तुम्ही हालत बघताच आहात ना त्यांची. गॅरी नाही बरं वाटत, त्यांना सांग ना औषध बदलून द्यायला प्लीज. आणि मॅडम अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही म्हणजे त्यांनी असं काहीच केलेलं नाहीये. नाहीतर मग तिकडचं अन्न त्यांनी कशाला खाल्लं असतं ना. त्यांनाच त्रास होतोय. सो त्या कसं काय असं काही करतील ना. बघा ना, म्हणजे तुम्ही स्वतःच बघा त्यांना केवढा त्रास होतोय. बघा ना. खूप दुखतंय, थांबत नाहीये. बरं ठीक आहे, आराम करू द्या त्यांना. माहीतच असेल पोलीस केस झालीये आणि हे विष अन्नात कोणी मिसळलं याचा शोध पोलीस घेतातच. हो हो मॅडम, नाही तुम्ही प्लीज कारवाई करा. आणि ज्याने कोणी हे सगळं केलं असेल ना, त्याला शोधून काढा आणि त्याच्यावर नक्की कारवाई करा. त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. त्याने कोणी केलं असेल ना, तो खूप पुअर होईल एकदम. ओ, आमचं काम आम्हाला शिकवू नका. पोरे, बाहेरच तुम्ही थांबा आणि सोसायटीत कोण येतं जातं लक्ष ठेवा. आणि यांच्यावरही लक्ष ठेवा. आणि हो, यांना बरं वाटलं की फोन करा मला. यांना पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागेल चौकशीसाठी. थँक्यू मॅडम, थँक्यू. प्लीज त्याला डॉक्टरांना सांग ना औषधं बदलून द्यायला प्लीज. हो सांगतो. हा, मला खूप त्रास होतो. बायका आता बऱ्यापैकी शांत झाल्या, पण टेन्शन असणारच ना त्यांना. ते बरं झालं ते मीडियावाले गेले. काही करत होते ब्रेकिंग न्यूज वगैरे. एक्सक्यूज मी, हां मी मगासपासून बघतोय इथे ती धावपळ चालू आहे. नाही तसं मला प्रकार तर कळालं तर राधिका मसालेमधला, पण तुम्ही त्याच्यामध्ये कोण आहात? मी मित्र आहे त्यांचा. ओके. नाही माझी आई इथे ॲडमिट आहे ना. तो प्रकार तर मला कळाला, पण तुम्हाला काय वाटतं राधिका सुभेदार यांचा काही त्याच्यामध्ये हात असू शकतो? नाही शक्यच नाही. राधा कोणाच्या जीवाशी नाही खेळू शकत, त्यामुळे तिचा हात नक्कीच नसेल. ओके. मग त्यांचा ती सवत? तिच्याबद्दल मला काहीच माहित नाही, सो मला नका विचारू. ओके. वहिनी, तुम्ही आणि जेनी काही खाता का प्लीज? नाही आनंद भाऊजी, मी काय म्हणते, तुम्ही दोघं जण घरी जा. खूप दमलात तुम्ही. वहिनी तुम्ही पण दमलात. आम्ही थांबतो ना, तुम्ही दोघी जा ना घरी. वहिनी सॉरी, ते कांबळेंची तब्येत परत बिघडली. म्हणजे आजींचा मुलगा? काय झालं? काही नाही, डॉक्टर म्हणाले जरा सिरियसच वाटतंय. पण ताई, तो त्या म्हातारीचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याला काही झालं तर? हे बघ, काही होणार नाहीये त्यांना. डॉक्टर आहेत ना, पाहतायत ना, ते सगळं ठीक होईल. चला बघूया. शांत व्हा. हा, ए इथे या.
त्या कांबळे आजींच्या मुलाची तब्येत परत बिघडली आहे. हे ज्याने कोणी केलं ना त्याला सोडायचं नाही, आणि त्या शनायाला तर नाहीच नाही. शनाया तुझी आता वाट लावणार. चहा. शनाया, शनाया, अगं ते- मला मारू नका मारू नका मारू नका. काय झालं दचकेलं एवढं? मला नाईटमेअर पडलं. कसलं? तेच की मला पोलिसांनी पकडून नेलंय आणि मसालेवाले बायका मला मारतायत. शनाया, बघ तुझ्या डोक्यात ना सारखा तोच विषय चालू आहे, म्हणून तुला स्वप्न बिप्न तशीच पडते. बघ डोंट वरी, आपण याच्यातनं बाहेर पडू ना. आपण जाऊन पोलिसांना आपली बाजू समजून सांगू. पण पोलीस काय ऐकतील आपली बाजू गॅरी? त्यांनी आपल्याला कस्टडीत घेतलं तर? अगं नाही कस्टडी टाकणार शनाया. आपण एक काम करू ना, पोलिसांना आपली बाजू समजावून सांगू ना. हा, आपण काही केलेलं नाही ना, तर आपल्याला घाबरण्यासारखं काही नाहीये. ओके, आपण त्यांना सांगू आपली जी काही बाजू आहे, आणि जे काही झालं ते खरं खरं सांगू ना. त्याच्यात काय प्रॉब्लेम? सकाळी कोणाचा फोन आला असेल? पोलिसांचा फोन असेल. गॅरी तू घे ना, तू बोल ना प्लीज. शनाया, एक मिनिट, किती पॅनिक होतेस, घाबरतेस काय? बघ तरी कोणाचा फोन आहे, बघितल्याशिवाय कळेल का? राजवाडे सरांचा फोन आहे. हा, मग घे ना, बोल ना. नको ते चिडले असतील. शनाया, उचल बरं फोन, काय म्हणतात बघ. हॅलो राजवाडे हॅलो. काय हॅलो? काय सगळा प्रकार आहे? मला इथे झोप नाहीये. सर. मला पण नीट झोप लागली नाहीये सर. मग काय अंगाई गीत घाला येऊ तिकडे? नो सर. नो सर काय, हो सर काय? काय चाललंय काय? कधीपासून फोन लावतोय, फोन लागत नाहीये. कुठे आहेस तू? मी माझ्या घरी आता. घरी? घरी काय घरी? इतक्या शांतपणे कसं काय बोलू शकतेस तू? राधिका मसालेच्या कर्मचाऱ्यांना तू पार्टी दिलीस, त्यात फूड पॉइझनिंग झालंय. ब्रेकिंग न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूज. हो मला माहितीये सर, पण मी खरंच काहीच केलेलं नाहीये. तू काही नाही केलंस म्हणजे काय? तूच केलंस नाही सगळं, तूच दिलीस ना पार्टी. मी तुला पैसे कशा करता दिले होते? पार्टी देण्यासाठी, तुझं नाव मोठं करण्यासाठी. ते काय करून ठेवलंयस? नाही, याचं उत्तर मला आत्ताच्या आत्ता हवंय. येस सर. कूल डाऊन, कूल डाऊन. मी तुम्हाला कूल वगैरे काहीही नाही. तू मला आत्ताच्या आत्ता इथे येऊन भेट लगेच. काय झालं? ते खूप चिडलेत. साहजिक आहे ना शनाया. आता हे एवढं सगळं झाल्यानंतर सहन तर करावंच लागेल ना तुला. गॅरी त्यांनी मला आत्ताच्या आत्ता लगेच भेटायला बोलवलंय. आता? हो. बरं मग ठीक आहे, जाऊन ये, भेटून ये. लिसन ना बेबी, तू पण चल ना माझ्यासोबत. मला खरंच खूप भीती वाटते रे. ते प्रचंड चिडलेत. माझा काय संबंध शनाया? हे सगळं तू रचलेस, तू जाऊन बघ ना. अच्छा, म्हणजे आधीपर्यंत तुला माझ्या सोबत राहायचं होतं, आता सगळा प्रॉब्लेम झालाय तर तुला माझ्या बरोबर यायचं नाहीये का? एक मिनिट, तसं नाही. हे बघ काय शनाया, आता या सगळ्यामध्ये मी तुझ्या बरोबर हे त्यांना माहितीये का? तर गेलं तर उगीच संशय येईल ना, म्हणून. बस फाईन, मी बघून घेईन आता. चिडायला काय झालं त्याच्यामध्ये? डॉक्टर, कांबळे कसे आहेत आता? आउट ऑफ डेंजर आहे आता, तब्येत स्टेबल आहे. डोंट वरी. थँक्यू. देवा, पावलाच रे मला बाबा. माझ्या मुलाला वाचवलंस. डॉक्टर, मी आता बघायला जाऊ शकते का? हो, बघू शकता तुम्ही. राधिका ताई, तुमचे शब्द खरे ठरले. हं. माझा मुलगा वाचला हं. तुमच्यामुळे. हो. आओ, असं काय करताय तुम्ही? मी म्हंटल होतं ना तुम्हाला, सगळं नीट होईल म्हणून. देवावरती विश्वास ठेवा. हो. झालं की नाही तसंच? आता असं करा, तुम्ही आधी त्यांना जाऊन भेटा. हं? आम्ही बाकी बिलाचं बघतो. थँक गॉड. वा वहिनी, हे खूपच बढिया झालं ना. चला आता आपण थोडं ते फाफडा जलेबी खाऊया ना. नो नो, नाही इतकं नको, पण एक छान चहा हवाय. श्रेयस, मी बघतो. चला, एक मोठं टेन्शन गेलं. राधा, खरंच तुझ्यामुळे आणि तुझ्या टीममुळे हे सगळं झालं. खरंच रात्रभर तुम्ही सेवा केली आहे सगळ्यांनी. शेवटी देवाने सुद्धा मदतीचा हात दिलाच नाही. खरंय, देवाचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आनंद भाऊजी,
आज आपण सगळ्यांना सुट्टी देऊया. सगळेजण खूप दमलेत. हो ना, ते कदम पण खाली उभे आहेत बिचारे. मॅम सगळ्यांनाच खूप टेन्शन आलं होतं. बायका किती पॅनिक झाल्या होत्या मॅम. हो ना. कुठेच सगळ्याजणी? त्या आय डोंट नो कुठे, म्हणजे सांगून नाही गेल्या. खरं तर कुठे गेले त्या? सांगून गेल्या नाही. खूप छान वाटलं चहा पिऊन. मस्त आहे की नाही? अरे शंकर दादांकडे मी बऱ्याचदा थांबतो. या माणसाच्या हाताला जी चव आहे ना, अरे कुठेच नाही. अरे बरं वाटलं ना दादा? एक मिनिट ना, 20च ना? 20 रुपये 20 रुपये. थँक्यू. राधा, मला राधा किती छान झोप लागली आहे तुला. पण खरंच तुझ्या सहनशक्तीची कमाल वाटते. कोणीतरी इतकं त्रास देते आणि त्रास तो फेस करतेस तू, हे कठीण आहे कळतंय मला. पण ती व्यक्ती कोण आहे तुला त्रास देणारी हे लवकर सापडलं पाहिजे. विजय जरा हळू. चहा पिऊन सुद्धा झोप लागली होती. नॅचरल आहे ना राधा. काल रात्रीपासून जागी आहेस तू, सेवा करतेस सगळ्यांची, झोप येणारच तू. एक काम करशील आता प्लीज, घरी जाऊन जरा आराम करशील. आराम नाही रे बाबा. अगं असं काय करतेस राधा? तिथे हॉस्पिटलमध्ये श्रेयस आहे, कदम आहेत, काही लागलं तर कळवणार आहेत ते. काही टेन्शन नाही, तू झोप, आराम कर जरा. हे बरोबर आहे, हॉस्पिटलमध्ये नाही जायला लागणार मला, पण ऑफिसमध्ये तर जायला लागेल आवरून. राधा एक खूप ओव्हर एक्झर्शन होत आहे सगळं. प्लीज, मी आता तुझं काही ऐकणार नाही, तू घरी जाऊन आराम करायचा आहेस. नाही, मला जावं लागेलच. हे सगळं सांभाळून घ्यायला लागणार ना. हो कळतंय मला, पण प्लीज थोडा वेळ आराम कर. माझं मन नाही लागणार रे. हे काही जे होऊन बसले ना ते इतकं भयंकर आहे ना. त्यातनं या सगळ्या मीडियामुळे सगळ्यांपर्यंत पोहोचलंय. आता बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मला जाब विचारणार, मला त्याची उत्तरं द्यायला लागणार. ही सगळी कामं आहेतच ना. या शनानी ना सगळा घोळ घालून ठेवलाय. राधा, या सगळ्याचा तुला केवढा त्रास होतोय. कालपासून बघतो मी, खूप वाईट वाटतंय ना तुला या सगळ्याचं? तर वाटणारच ना. हे सगळे लोक माझ्याकडे खूप वर्षांपासून काम करतात. ओळखते मी त्यांना, त्यांच्या कुटुंबाला ओळखते, त्यांची काय परिस्थिती आहे, काय चाललंय त्यांच्या आयुष्यात, सगळं माहिती आहे मला. या धक्क्यातनं सावरायला त्यांच्या कुटुंबांना किती दिवस लागणार आहेत हे मला चांगलं माहिती आहे. खरंय तुझं. आपण नुसतं बघून एवढे हल्लो होतो, त्या कुटुंबांना तर काय वाटत असेल. पण कुठल्या तरी पार्टीत जातो, अचानक जीवावर बेतेल असं काहीतरी घडतं. खरंच यातून बाहेर पडणं कठीण आहे त्यांच्यासाठी. पण राधा, तुला काय वाटतं हे कोणी केलं असेल? कुणाच ठाऊक, मला तर काही कळत नाही. शनाया, गुरुनाथ, महाडिक, राजवाडे सगळेच जण माझ्या वाईटावरती. पण त्यांना काही करायचं असतं तर त्यांनी मला केलं असतं ना. ह्या गोरगरीब लोकांचा याच्यामध्ये काय संबंध आहे? बरोबर आहे तुझं. याच्या मागे दुसरंच कोणीतरी असणार.